रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। महिनाभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती जाहीर झाली होती। त्यानंतर शिंदेंची रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक पार पडली। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी वडेट्टीवारांच्या आईचं निधन झालं होतं। यानंतर अजित पवारांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। भारतानं पाकिस्तान विरोधात सामना खेळू नये असं म्हणत आशिया कपच्या भारत पाकिस्तान सामन्यावरती आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। पहलगाम हल्ला करणाऱ्या देशांसोबत आपण खेळणार का? बीसीसीआयनं फक्त पैशाचा नाही तर देशभक्तीचा विचार करावा असंही आदित्य ठाकरे म्हणालेत। कणकवली बाजारपेठेत मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणेंनी धाड टाकली। राणेंच्या धाडीनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी आले होते। पोलिसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्यांनी स्वतः कारवाई केली। या कारवाईत घेवारी नावाच्या व्यक्तीसह 9 ते 10 जण मटका खेळत होते। धनंजय मुंडेंनी कृषी विभागातील भ्रष्टाचाराची फाईल गायब केली असा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलाय। विरादा कृषी सचिव असताना फाईल गायब केली असंही दमानिया यांनी म्हटलंय। गुरुवारी मंत्री छगन भुजबळांनी नाशकात आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री पदाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। यातच भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध होतोय। सुहास कांदेंनी भुजबळांच्या पालकमंत्री पदाला विरोध केल्यानं सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला। मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला असून मराठा समाज मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे। तर आता मराठा मावळा संघटनेनंही मनोज जरांगे आणि मराठा समाजा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। बेस्ट निवडणुकीत मराठी माणूस आपल्या पाठी नाही हे कळून चुकल्यानं राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असा टोला शिवसेना नेते रामदास कदम यांनी लगावलाय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाला पहिल्याच पावसाळ्यात गळती लागली आहे। यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत असून भुयारी मार्गाखाली पाणी साचतंय। नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेता ठाकरे गटाकडून आठवा आजोबा आंदोलन करण्यात आलं।